संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्वर पुनहि ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या। आरती अगं असं आरून आरून त्याचा जप करून काय होणार आहे बाई आता? हा बहिणी कशी आहे? त्या बिचारीला तर शुद्धच नव्हती, माझ्याच घरात घुसून मुद्दामच भेटायला आलोय, कारण कादंबऱ्यांमध्ये सिनेमामध्ये असणारा विलन हा प्रत्यक्षात कसा दिसतो हे मला बघायचं होतं। मी पुन्हा तेच विचारते तुम्हाला, मी का कुणासाठी कशासाठी जगायचं आता? पोटातल्या बाळासाठी। मी काय ठरवले? कशाचं? म्हणजे तुम्ही तिला भेटायलाही नाही गेलाय अजून? असं का? रेणू रणजित सुद्धा नाही गेले? विश्वनाथ गेला नाही मी समजू शकतो। प्लीज भाऊजी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित आहेत। मी जाऊ शकत नाही याचा मला राग येतोय, वाईट वाटतंय, पण काय करणार, आम्ही हाताबल आहोत। माहिती, आपल्या मुलीचा नवरा अचानक अपघातात गेला, ती विधवा झाली, तिच्या पोटात बाळ आहे, वैऱ्यावर सुद्धा ओढवू नये असा प्रसंग तिच्यावर ओढवलाय, आणि आपण साधं तिच्या सांत्वनाला सुद्धा जाऊ शकत नाही आहोत। वहिनी, तुम्हाला बंड करावंसं नाही वाटत? बंड हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाहीये। साधी चिमूटभर साखर खाल्ली तर तुमच्या मित्राने केवढा मोठा तमाशा केला माहित आहे ना भाऊजी? सगळं माहितीये मला वहिनी, म्हणूनच मी म्हणतोय तुम्ही आरतीला भेटायला जाच। अहो, करून करून काय करणार आहे तो? हे बघा, वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातोय। अहो पण भाऊजी, इतक्या वर्षांचे संस्कार असे एका दिवसात कसे पुसले जातील? वहिनी, तुमची लेक गरोदर आहे, बाळ आहे पोटात तिच्या, या अशा वेळी तिची नीट काळजी घेतली नाही तर बाळावर, बाळाच्या आईवर परिणाम होऊ शकतो। या अवस्थेत तिची काळजी तुम्ही नाही घेणार तर कोण घेणार? परमेश्वर। आमचा परमेश्वर मोडक आहेत ना, रिंग मास्टर आहेत ते घराचे। त्यांनी सांगितलं आरतीला भेटायला जा तर आम्ही जायचं, त्यांनी सांगितलं आरतीला भेटायचं नाही तर आम्ही अर्ध्या वाटेवरून परत येणार। तुम्हाला उपदेश करायचा असेल ना भाऊजी तर तुमच्या मित्राला करा। या पोरी पुढे मी हात टेकले रे बाबा, अजिबात माझं ऐकत नाही म्हणजे काय? नाही रे वैभव, उलट शांताक्काच माझं डोकं खात असतात, सारखं सकस पौष्टिक अन्न खायचा आग्रह धरतात। मला नाही आवडत रे ते, काही चवच नसते त्याला। अगं पोरी, चवीचं खायला अख्खा जन्म पडलाय ग, आणि आता काही महिन्याचा तर प्रश्न आहे ना ग। आरती, शांताक्का जे म्हणतात त्यात तथ्य आहे, आणि मला वाटतं की तू त्यांचं ऐकावंस। तुझ्या लक्षात आलंय की नाही मला माहिती नाही। काय म्हणायचंय तुला? आमच्या शांताक्का आहेत ना, त्या इतक्या सॉफ्टली कोणाशी बोलत नाहीत, आणि त्यात तू त्यांचं अजिबात ऐकत नाहीयेस, तरीही त्या तुझ्याशी प्रेमाने बोलतायत, चिडत नाहीयेत। वैभव, त्या ड्रॉवर मधून ते गोळ्यांचं पाकिट आणशील प्लीज? आरती, तू
हे बघ, अशा अवस्थेत वाटेल त्या गोळ्या घ्यायच्या नसतात. जो तो येतोय तो माझा बाप बनतोय, मला उपदेश करतोय. डॉक्टरांनी लिहून दिलेल्याच गोळ्या घेते मी. आणतो. हे बघ, तुला हे खायलाच पाहिजे. तुझ्या बाळासाठी सांगते ना. नको शांता अक्का, मला माझी इच्छाच नाही. आरती, हे कोण आहेत का? हे अरुणचे बाबा आहेत, रमाकांत पुजारी. काय? हो हे हे अरुणचे बाबा आहेत? हो. काय झालं? अरे काय झालं? आरती, मी यांना भेटलोय. अरुणच्या अंत्यविधीच्या वेळी ते स्मशानात आले होते आणि मीच अरुणच्या ऍक्सिडेंटची बातमी यांना दिली. आरती, स्वतःचा मुलगा शेवटचा निरोप घेत असताना किती यातना झाल्या असतील त्यांना. आणि दुर्दैव हे की मी ओळखूच शकलो नाही त्यांना. Shit. मला खूप गिल्टी वाटतंय आता. नको, तू गिल्टी वाटून घेऊ नकोस. होतं असं कधी कधी. अरे यात तुझा काहीच दोष नाहीये ना. त्यांना ओळखणारी मी फक्त एकटीच आहे. खुशाल जा त्याच्याकडे आणि दारिद्र्यात खितपत टाचा घासत संसार कर. नाहीतरी पोरं सज्ञान झाली की आई वडिलांच्या स्वप्नांवर बोळा कसा फिरवायचा हे बरोबर कळतं त्यांना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या घरातून तू एकदा बाहेर पडलीस की परत या घराचा उंबरठा चढायचा नाही. जी मुलगी मला आणि माझ्या विश्वासाला लाथडून कवडी मोल माणसासोबत निघून गेली, आयुष्यात तिचं तोंड मी पुन्हा बघणार नाही. आणि या घरातल्या कोणीही तिला सहानुभूती दाखवलेली मला चालणार नाही. कसला विचार करतोस? आपलं पुढे कसं होणार याचा? अजिबात नाही. उद्यापासून मोकळा श्वास घ्यायला मिळणार याचा खूप आनंद होतोय मला. विचार याचा करतोय की
या घराने आपल्याला काय दिलं? ऊन वाऱ्यापासून संरक्षण दिलं, फक्त एवढंच. इथे प्रत्येक रात्र गुदमरत काढली. डॅडी ज्याला सुख म्हणतात ते मला कधी सुख वाटलंच नाही. मला चांगलं शिक्षण दिलं, पण बालपण माझं बोर्डिंग स्कूलमध्ये शिस्तीत केलं. आणि मोठं झाल्यावरही बोर्डिंग स्कूलची शिस्त घरात कायम राहिली. डॅडींच्या कडक शिस्तीमुळे आईलाही आमच्यावर मनाप्रमाणे प्रेम करताच नाही आलं. हे असंच कर, ते तसंच झालं पाहिजे, हे असं करू नको, तसं करू नको, सतत सतत आमच्यावर सगळ्या गोष्टी लादत आलेत ते. नशीब माझ्या मर्जीप्रमाणे मला तुझ्याशी लग्न करता आलं. पण तरीच डॅडी माझ्याशी कधी सुनेसारखे नाही वागले. कायम माझा रागरागच केला त्यांनी. घराण्याला वारस हवा ह्या निमित्ताने ते आपल्याला दूर करू पाहत होते. पण तू खंबीर होतास ना, म्हणून आपला संसार टिकलाय. रेणू, अगं जगायला काय हवं असतं सांग ना. माझे कितीतरी मित्र माझ्यापेक्षा खूप गरीब आहेत, पण ते सगळे सुखात आहेत, समाधानाने राहत आहेत. मी ठरवलंय, आपण एक वेळ जेवूया, पण आनंदात राहू. एक नंबरचा स्वार्थी होता दादा. अगं काय आचरटपणा चालू ह्या तुझा? अगं मला विकृत मनोवृत्तीची म्हणून हिणवत होतीस ना, मग या मनोवृत्तीला काय म्हणतात? मग बहिणीच्या लग्नाच्या आधी स्वतः बोल्यावर चढणाऱ्या मनोवृत्तीला काय म्हणायचं? अशा माणसाच्या, मग तो सख्खा भाऊ असला तरी त्याच्या आठवणी का जपून ठेवायच्या? राधा, फोटो फाडणं बंद कर. फोटो फाडलेस तरी मनातले विचार जाणार आहेत का तुझ्या? अरुणने कुठल्या परिस्थितीत लग्न केलं हे सगळं मी तुला समजावून सांगितलं होतं ना. तरी माझा प्रॉब्लेम सुटतच नाहीये ना अप्पा. अहो दादा असता तर माझ्यासाठी पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून राजकुमार आणला असता. अगं दादा नसला तरी हे स्वप्न पूर्ण होणार आहे हे किती वेळा सांगितलंय मी तुला. कधीतरी विश्वास ठेव ग माझ्यावर. अगं कसा विश्वास ठेवू? अगं विश्वास तर मी ह्याच्यावर पण ठेवला होता ना. अगं माझी बँड लावून वरात काढणार होता ग. बघ स्वतः कुठल्या वरातीत निघून गेला ग. फसवलं ग त्याने मला फसवलंय त्याने मला. कसं समजायला तिला आता? नाही, तिला आता समजवायचं नाही. रडू दे तिला, अगदी मोकळेपणानं रडू दे. हा दादावरचा राग नाहीये, हे दादावरचं प्रेम आहे. तुला आठवतं हे दोघं लहान असताना अरुण हिचं बोट धरून हिला फिरवायचा, शाळेत न्यायचा, शाळेतून घरी आणायचा. ते बोट हा सोडून गेलंय तिला. रडू दे तिला. चल राधा,
आज जाऊन आराम कर. तुझा दादा आता बराच लांब गेलाय. आता पुढचा प्रवास तुला एकटीने करायचा आहे. चल. आरती, तू ज्या विश्वासाने माझ्याजवळ आली तो तुझा विश्वास सार्थकी लावणं ही फार मोठी जबाबदारी नाही आहे का? तुझ्या आणि माझ्या एकंदरीत राहणीमानात, विचारशैलीत खूपच फरक आहे ग. मी एक सामान्य घरातला मुलगा, फार रिस्क न घेऊन जगणार. पण एक मात्र नक्की, आपण लवकरच लग्न करायचं. आणि तुला अजिबात पश्चाताप होणार नाही असं वचन देतो. आणि तुला पूर्णपणे खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन. तू आहेस ना माझ्या बरोबर? खूप प्रेम करतोस ना माझ्यावर? तुझ्यापेक्षा जरा कमीच. तुझ्या इतकं नाही जमणार. तुला सांगू का, आता ना मला खात्री पटली. माझा नवरा जगातला सगळ्यात छान नवरा आहे. आरती, अगं अशी टेन्शन घेऊन बसलीस तर काय होणार आहे? जेव्हा बघावं तेव्हा ते आपले उदास, दुःखी, नाराज. अगं असं वागून कसं चालेल बाई? तू अशी राहिलीस ते पोरबी तसंच जन्माला येईल बघ. पण तू हसरी, खेळती, आनंदी राहिली ना तर बाळवी तसंच जन्माला येईल. विचार करू नको. घे सरबत घे बघ. शांता अक्का, पहिलं बाळंतपण माहेरी होतं, पण माझ्या नशिबात ते नाही. याचं खूप वाईट वाटतंय मला. असं का म्हणून राहिली तू बरी? हा, मी आहे ना, मला आई समज, मी करीन सगळं. अगं मी आई नसले म्हणून काय झालं ग, पण आईच्या सगळ्या भावनांची जाण आहे मला. ह्या जगात ना एकट्या बाईला राहणं फार मुश्किल आहे बाई, पण तरी जगावं लागतं आपल्याला. हे बघ, तू जास्त काही विचार करू नकोस. घे सरबत घे. येतो. प्लॅनिंग प्रमाणे तू इथे असायला हवंस. कुठे चाललंयस? आम्ही कायमचं घर सोडून चाललो, पण ते तुमच्या प्लॅनिंग मध्ये नाही. मग हे तू मला सांगतोयस की परमिशन घेतोयस? परमिशन नाही, इन्फॉर्म करतो. तुम्ही इतके वर्ष मला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, त्याचे पांग फेडतोयस का? तसं समजा हवं तर. घरातली एक वडीलधारी व्यक्ती म्हणून रिस्पेक्ट देतो. रणजित प्लीज. रेणू, काही काळजी करू नकोस. मी माझा विचार बदलणार नाही.
फक्त काही जुने हिशोब चुकते करायचे. माझ्या घरात आरडाओरडा नकोय. तुला काय करायचंय ना ते कर जा. तेच करायला आले की हो मी. इन्स्पेक्टर साहेब, हाच बघा तो माणूस. यानंच मारलं माझ्या पोरांना. फासावर लटका याला. जीवानिशी मारा. बरेच तोर मारा याला. मिस्टर रंजित, यू आर अंडर अरेस्ट.